हॅलो, गुड मॉर्निंग. तर माझी आंघोळ बिंघोळ झाली. मला कालचा घट हे करायचं आहे, हलवायचं आहे. काल आम्ही ते पूजा केली होती ना, गुरुवारची एक राहिलेली ती. आता ते मी हलवते, म्हणजे ती घरी नाही, तर मला म्हणजे आई तुम्ही हलवा. आता हे सगळं मी हलवणार आणि जे विसर्जन करायचं आहे ते मी एका पिशवीत भरून विसर्जनला नेणार. आमच्या इथे तलाव आहे, तिथे तलावात विसर्जन करतात. तर म्हटलं जरा चला घट हलवून घेते, यांच्याशी पहिला गुड मॉर्निंग करते. असं हे मुकुट बिकुट ठेवणार, फक्त नारळ फळं नाही, हार बीर सगळं वेणी बिणी मी सगळं ते विसर्जन करणार. ते आता सगळं भरून ठेवते. मग इथे आमच्या इथे तलाव आहे, तिथे जाऊन मी विसर्जन करून टाकते. तर म्हटलं चला घट हलवते आणि म्हटलं जरासं ह्यांच्याशी बोलते, गुड मॉर्निंग तरी करते. म्हणून पटापट आंघोळ बिंघोळ करून घेतली आणि हे लोक आता बाहेर गेले, नाताळच्या सुट्ट्या पडल्या ना, म्हणून मला घट हलवायला सांगितलं. रात्रीच उपास सोडून रात्रीच गेले. तर म्हटलं चला आपण घट हलवून घेऊया. तर म्हटलं घट असाच ठेवून म्हणून सकाळी पटापट आंघोळ केली मी. घट हलवून घेते, सगळं साफसफाई करते इथे. हे बघा, हे सगळं आता मी हे पिशवीत भरून ठेवणार आणि मग विसर्जन करणार तलावात. फक्त फळं काढून ठेवणार, फळं असं. आणि हे चुंदरी सगळं ते मी याच्यात हे करून टाकणार. ते मुंग्या पण आल्या, त्या शेंगदाणे आणि साखर प्रसाद नैवेद्य ठेवलेला ना सकाळी, त्याला मुंग्या आल्या. लगेच मुंग्या येतात आमच्याकडे, काय माहिती नाही किती मुंग्या. जरा डायनिंग टेबलवर काय ठेवलात की मुंग्या आल्या. आता फळंही मी कशाला विसर्जन करू, फळं आपण खायची असं मस्तपैकी. अशी 5 फळं, आणि मी म्हटलं चांगलीच फळं आण, म्हणजे आपल्याला खाता येतील नाही का, म्हणून मोठी मोठी आण. कारण काय ती 5 फळं अशी भेटतात पॅकेटमध्ये, मग ती खाता येत नाही. म्हणून आपण चांगली जर आपल्याला ठेवायची असतील देवाकडे ना, तर चांगल्यातली 5 फळं आणायची निवडून, म्हणजे आपल्याला आपण दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो. हे बघा ना, असं मोठा ॲपल, असं कधी पण देवाकडे ठेवताना ना अशी मोठी मोसंबी, असं म्हणजे आपण खाऊ शकतो. काय 5 फळं ती काय फेकून देणार नंतर, म्हणून घेतानाच निवडायची चांगली चांगली. हे डाळिंब मग आपल्याला खाता येतात. आणि ती पॅकेटमधली असतात ना, ती अशी छोटी छोटी 5 फळं ते पॅकेट देतात, तशी नाही घ्यायची. आता बघा हा पेरू किती मोठा आहे बघा, एकदम मोठा आहे पेरू. अशी घेतली ना, चांगली महाग पडतात पण चांगल्यातली घ्यायची, खायला मिळतील असं. आज माझ्या झाडाला ना जास्वंदीचं फूल आलं. हे बघा, ही गावठी जास्वंदी एकच फूल आलं आहे, ते मी देवाला काढलं आहे. मी फुलं ठेवत नाही झाडावर, लगेच देवाला काढून घेते. कारण की आपल्या झाडावर शोला ठेवण्यापेक्षा आपल्या देवाला घातलेली बरी असं. मी आता हे सगळं फुलं बिलं मी याच्या पिशवीत भरते आणि हे करते, विसर्जनला ठेवते. आंब्याची पानं वगैरे, खाऊची पानं सगळी अशी भरून ठेवते. ते म्हटलं जरासं ह्यांच्याकडे बोलते, गुड मॉर्निंग करते. आणि आता ते मीच आहोत, मेथीची भाजी केली आणि ना मलाच ठेसा बनवायचा आहे. असं मिरच्या अशा काढून ठेवल्या, धुवून म्हणजे असे जरा कोरड्या होईपर्यंत ठेवले. नंतर जरा 2-3 भाकरी भाजणार, मेथीची भाजी आणि ठेसा, असा प्लॅन आहे माझा. म्हटलं जाऊ दे चला. म्हटलं हे बघा, असं सगळं हे उचलते. आणि हे काय काय फोटो बिटो आहेत ना, ते आपण उचलून ठेवायचे आपल्याला, असं ते थोडी विसर्जन करायचे असं. ह्याला इथे आम्ही कसं साधाच मुकुट बिकुट काय, म्हणजे असं साधाच आहे बघा, ह्या असंच घालतो. ही नथ ही वगैरे आपण ठेवायचं व्यवस्थित असं. आम्ही नथ पण म्हणजे काय असली नाही, पण आणून ठेवलेली आहे अशी घटालाच बसवायला. मला नवरात्रीमध्ये पण लागते ना, असं मला मुकुट घ्यायचं आहे. बघू आता माझी कधी इच्छा पूर्ण होते ती, असं मस्त मुकुट भेटतो. मग आम्ही नारळालाच असं साधा मुकुट बांधतो आणि तो हे करतो. सगळी इच्छा असते हो, पण काय करणार, प्रत्येकाच्या अडचणी फार असतात, हो की नाही. असती घ्यायचं, आपली श्रद्धा पाहिजे. मग तुम्ही घट साधा बसवा नाहीतर इच्छेत कसा बसवा, असं मी सगळं जमा करते. काय फुलं बिलं जरी असं पिशवीत भरून ठेवते. ही आपण शिळी फुलं तिथे बाजूच्या देवाला घालू शकत नाही, मग आपण सगळं हे करू शकतो. ही पाण्याची ही 5 पानं, आपण 5 प्रकारची पानं घेतलेली सगळं पिशवीत भरून ठेवायचं. आज जरी जमलं नाही असं गॅलरीत अडकवून ठेवणार, जमलं नाही तरी आपण उद्या नेऊन तलावात नेऊन ठेवते. आमच्या इथे आम्ही गणपती विसर्जन करतो ना, तिथे तलाव आहे, तिथे मी तलावात विसर्जन करणार. आता ह्या चांगल्या पिशवीत भरून ठेवते ह्या, म्हणजे आपलं अशी ही फुलं झाडामध्ये टाकली तरी चालतात पानं, तसंच करते. नाही तर
हे आपली झाडं आहेत ना त्याच्यात पानं टाकायची, नाही तर इथे राहिली त्याच्यात कुसून जातील. फक्त फुलं नारळ वगैरे असं सगळं व्यवस्थित भरून ठेवते. चला तर मग पुढचं तर मी एवढंच हे करते. पुढे उद्या गुड मॉर्निंगला काय करेन ते दाखवते. मी आज फक्त देवाचंच दाखवते, विसर्जनचं नाही. हे घट हलवायचं, सगळं पिशवीत भरून ठेवते. जेव्हा मला संध्याकाळी वेळ भेटेल तेव्हा काढून तेव्हा मी हे करेन. जेवण तर काय आम्ही दोघंच आहोत म्हटल्यानंतर मेथीची भाजी झाली. आताशी मेथीची भाजी स्वस्त येते, 15 रुपये. 10 रुपये तर अजून झालेली नाही, पण 15 रुपये जुडी येते. तिथे मी केली आणि थोडी भाकरी भाजायची. आम्ही दोघं असलो की त्यांना काय मी राईस देत नाही, म्हणजे भाजी आणि भाकरी मस्तपैकी ज्वारीच्या भाकरी. कसले पण आमच्या तांदळाची पण खातात, पण मी ज्वारीची ही करणार आहे. सगळं हे बांधून हे सगळे आपल्याला वस्त्र घातलेले आहेत ना काढून ठेवायचे. ते नाही विसर्जन करत आम्ही, असं म्हणजे आपल्याला पुढच्या वेळेला मिळतात. कशाला वस्त्र हे करतात. गणपतीचे पण आम्ही मोठी मोठी रुमालं वगैरे चांगली भारीतली असतात ना ठेवतो आम्ही. विसर्जन करून काय ते पाण्यातच कसे खराब होऊन जातात. फुलं बिलं विसर्जन करायचे. हे बघा आपण असे रुमाला चांगल्यातली घालतो ना अशी, मग ते आपण ठेवायचे परत घडी घालून. आपल्या रोजच्या देवाला वापरायला होतात, आपल्या इथे हंतरायला देवांना. सहसा रेड कलरचा आणि लाल आणि पिवळा घालायचा देवांना हंतरायचा. हे बघा हे असे मग आम्ही बदलत असतो ना, मग हे देवांना वापरायचे नवीन आणलेले आपल्या रोजच्या देवांना. हे बरं पडतं, कशाला विसर्जन करायचं. चला आता मी इथेच हे व्हिडिओ संपवते. जरा हे सगळं साफसफाई करून घेते आणि मग बघूया म्हटलं. चला बाय. आज काय कोण घरी नाही म्हटल्यानंतर कोणाचं काय दाखवायचंच नाही. मी एकटीच आहे आणि ते काय आमच्याकडे बेडवर आहेत. हे काय बसलेत खुर्चीवर, त्यांना बसवलं आहे. सकाळी त्यांचं सगळं साफसफाई वगैरे झाली की रोज आंघोळ घालत नाही. काल घातली होती. कोण घरात असेल तेव्हाच घालते, मला एकटीला नाही जमत. ते काय एवढी चालत नाही ना, दोन माणसं धरून पाऊल उचलवून टाकावं लागतं. कधी आणताना खुर्चीवरून आणतो, आंघोळ केल्यानंतर त्यांना पटकन चालता येत नाही. चला मग सर बाय. भेटू आपण उद्याच्या गुड मॉर्निंगला. चला बाय.